नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे उत्तर प्रदेशमधील। उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये पती प्रशांत आणि त्याची पत्नी नेहा व 4 वर्षाचा मुलगा असे तिघेजण राहत होते। त्यांचा 6 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। नेहा सहारनपूर जिल्ह्यातील गंगोवाची रहिवासी होती। प्रशांत होली चौकामध्ये एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता। नेहा ही जवळच असलेल्या कॉस्मेटिक मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होती। नेहा दिसायला सुंदर होती। याच दरम्यान प्रशांत आणि नेहाची ओळख झाली। दोघांच्याही गप्पा गोष्टी वाढल्या आणि नंतर त्यांची घट्ट मैत्री झाली। मैत्रींचे रूपांतर प्रेमात झाले। दोघांचेही प्रेम एकमेकावर जीवापाड होते। आता दोघांनीही लग्न करायचं ठरवलं। मात्र दोघांच्याही परिवारातील लोकांना यांचे लग्न मान्य नव्हते। त्यामुळे एके दिवशी दोघेही घरातून पळून गेले आणि त्यांनी तिकडे जाऊन प्रेमविवाह केला। घरच्यांचा राग शांत झाल्यानंतर काही दिवसांनी ते परत गावी आले। गावाला आल्यानंतर प्रशांत ओला कॅम्प चालवत होता। त्यांचा सुखाचा संसार सुरू होता। अशातच त्यांना मुलगा झाला। मुलाचे नाव आर्यन असे होते। तो नर्सरीमध्ये शिकत होता। मात्र 2 महिन्यापूर्वी त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली। प्रशांतला आपल्या पत्नी नेहावर संशय येऊ लागला। नेहा ही कोणाशी तरी व्हॉट्सअप चॅटिंग करून बोलते असे त्याला वाटू लागले। एक दिवस नेहा व्हॉट्सअप चॅट करत होती। तेवढ्यात प्रशांत घरी पोचला। तेव्हा त्याने तिला विचारले, तू कोणाशी व्हॉट्सअप चॅट करून बोलत आहे? मला तुझा मोबाईल दाखव। त्यावेळी नेहाने व्हॉट्सअप चॅट डिलीट केले आणि त्याला मोबाईल दिला। त्यामुळे प्रशांत याचा संशय जास्त बळावला। पत्नी नेहा ही व्हॉट्सअप चॅट डिलीट केल्यानंतर आपल्याला मोबाईल देते याचा त्याला खूप राग आला। त्यामुळे त्याने नेहाचे मोबाईल व्हॉट्सअप चॅटिंग आपल्या मोबाईलमध्ये हॅक केले। प्रशांतने नेहाला या गोष्टीची कल्पना येऊ दिली नाही, जेणेकरून नेहाचे चॅटिंग तो आपल्या मोबाईलमध्ये पाहू शकेल। त्यानंतर नेहा मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चॅट करू लागली। तेव्हा प्रशांत याला आपल्या मोबाईलमध्ये तिचे चॅटिंग दिसू लागले। तेव्हा असे आढळले की नेहा एका पुरुषासोबत व्हॉट्सअप चॅट करत आहे। त्यामुळे प्रशांत याचा रागाचा पारा चढला। त्याने तिला याबद्दल विचारणा केली। त्यावेळी नेहाला समजले, पतीने आपला व्हॉट्सअप चॅट हॅक केलेला आहे। या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटले। नेहाने प्रशांतला म्हटले, तू हे योग्य केलं नाही। मी पोलिसात जाऊन तुझी तक्रार देईल। असं कोणाचं चॅटिंग हॅक करणं योग्य नाही। मी तुला जेलात पाठवेल, अशी धमकी तिने प्रशांतला दिली। नेहाच्या या धमकीने प्रशांतचा राग अनावर झाला। त्याने विचार केला, मला जेलात पाठवायचे अगोदर हिलाच संपून टाकायचे। प्रशांतने पत्नी नेहाला मारण्याचा प्लॅन केला। या गोष्टीवरून दोघांमध्ये आता वारंवार झगडे होऊ लागले होते। जवळपास 1 ते 2 महिन्यापासून त्यांच्यामध्ये नेहमी खटके उडत होते। रोजच्या भांडणाला कंटाळून नेहा आपल्या माहेरी निघून गेली आणि सोबत 4 वर्षाच्या आर्यन याला घेऊन गेली। नेहाला माहेरी राहून आता 15 दिवस झाले होते। प्रशांत आपल्या संधीची वाट बघत होता। मात्र पत्नी नेहा ही परत आली नाही, म्हणून प्रशांत हा सासरी गेला। दिवस होता 3 मे 2025, दुपारची वेळ होती। नेहाची आई कोणत्या तरी कामानिमित्त बाहेर गेली होती। नेहा आपल्या वडिलांसोबत घरी एकटी होती आणि 4 वर्षाचा आर्यन हा आपल्या शाळेमध्ये गेला होता। नेहाच्या वडिलांसमोरच प्रशांतने खिशातून चाकू काढला आणि सपासप नेहावर चाकूने वार केले। नेहाचे वडील मुलीला वाचवण्यासाठी धावले असता त्यांच्यावरही त्याने चाकूचे 2 वार केले। नेहाच्या शरीरावर कंटिन्यू 19 वार केले। रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या। तिचा जागीच मृत्यू झाला। पूर्ण घर रक्तानं माखलेलं होतं। हे दृश्य भयानक होतं, थरकाप उडवणारं होतं। नेहाच्या वडिलांनी आरडाओरडा सुरू केला। त्यामुळे शेजारील लोक धावत आले। प्रशांतने स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतले। त्याच्या चेहऱ्यावर अजिबात पश्चाताप नव्हता। नेहाला संपवल्यानंतर त्याने आपल्या घरच्यांना फोन केला आणि लगेच सांगितले की मी नेहाचा खून केलेला आहे। नेहाच्या घरासमोर लोकांची गर्दी जमली। हे दृश्य पाहून त्यांचाही थरकाप उडाला। त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठले आणि या घटनेची माहिती दिली। पोलीस तात्काळ घटनास्थळी आले। पोलिसांनी प्रशांत याला लगेच ताब्यात घेतले। तेवढ्यात नेहाचा 4 वर्षाचा मुलगा हा नर्सरीतून घरी आला। हे भयानक दृश्य पाहून तो जोरजोरात रडू लागला। त्यानंतर नातेवाईकांनी त्याला जवळ घेतले आणि सांभाळले। पोलिसांनी प्रशांतची चौकशी सुरू केली। तेव्हा त्याने स्पष्ट पोलिसांना सांगितले, नेहाचे बाहेर अनैतिक संबंध होते।
ती एका पुरुषासोबत व्हॉट्सअप चॅट करत होती, कॉल रेकॉर्ड करत असे आणि मेसेजही करत होती. त्यानंतर ती डिलीटही करत होती. त्यानंतर तिचा फोन मला ती देत असे. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते. या भांडणाच्या रागामुळेच मी नेहाचा खून केलेला आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. मी आधीच नेहाला सांगितले होते, लग्न झाल्यानंतर तुझे अनैतिक संबंध जर मला कळले तर मी तुला जीवे मारील. मात्र नेहाने ऐकले नाही आणि तिचे अनैतिक संबंध सुरू आहे असे प्रशांतला वाटले. त्यामुळे मी तिचा व्हॉट्सअप चॅट हॅक केलेला आहे. केवळ एका संशयामुळे पतीने आपल्या पत्नीची क्रूरपणे हत्या केली. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मात्र तो निरागस छोटासा बाळ एकटा राहिला, अनाथ झाला. प्रशांतच्या या संशयी वृत्तीमुळे हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला. पती पत्नीचं नातं एकमेकांच्या विश्वासावर चालत असतं. दोघांनाही एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. पत्नीला मारण्यापूर्वी प्रशांतने आपल्या पत्नीला सविस्तर विचारणा केली असती तर असं कांड घडलं नसतं. प्रशांतने सत्य काय आहे हे जाणून घेतलं नाही आणि रागाच्या भरात आपल्या पत्नीचा खून केला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.